पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, मोठा हल्ला आलाय. आर्यन ऑन फायर. इथं सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता. खाली क्षेत्ररक्षक सुद्धा आले होते. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि तिथं पाहायला गेलो तरी धावा जोडल्या जातील. दोन धावा, दोनच्या सैनिक संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावर. मोठा प्रहार, जेलबाजूंची संधी आणि सुंदर जेल. आता आर्यन बॅक टू दी डाक आउट करत एक मोठा झटका लागेल टीम गालसुर्या संघाला. पाहायला पहिला झटका लागतोय आर्यनच्या रूपामध्ये. एक मोठा झटका लागेल टीम गालसुर्या संघाला. खरंच आर्यनच्या रूपामध्ये एक पहिला झटका, पहिला गडी बाद होता. पाला परत आपल्याकडे पहिला चेंडू होती, मात्र मोठा प्रहार, मोठा हवाई यात्रावरती चेंडू जाणारा पाहायला भेटेल. खरंच पालगोत्री मंगेश आले आणि मंगेशने पहिल्या चेंडूवरती हवाई यात्रा करताना चेंडूला पाठवला. खरंच आकाशाला गवसती घालणारा फटका, अर्थातच एक मोठा प्रहार, मोठ्या फटकेची अशा अपेक्षा आहे. तोच मोठा प्रहार आपल्याला पाहायला भेटला मंगेश यांच्या माध्यमातून. परत उचललाय. इथं सुद्धा क्षेत्ररक्षक नसेल. इथं सुद्धा चेंडू वन बाउन्स निघून जाईल सीमा रेखा पार. इथं सुद्धा धावा जोडल्या जातील. 4च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर आणि धावसंख्या 4च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल. 18 धावा तब्बल जोडल्या गेल्या आहेत. पाहायला गेलो ते थोडीशी आक्रमक फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटे. मंगेश आले, 2 चेंडू 2 मोठे प्रहार. आता फटका फसला. क्षेत्ररक्षक असेल. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. या 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्या षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावर. तसेच विनंती असेल इबादजी मिरकर, आपण कुठेही असाल आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. इबादजी मिरकर चांगली कामगिरी राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो तरी तब्बल 20 धावा जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज असेल. कृपया गोलंदाजचं नाव सुद्धा सांगायचं आहे. ऋषी असेल वैयक्तिक पहिला आणि संघाकडून षटक क्रमांक दुसरा फेकताना दुसरा हाताळताना गोलंदाज ऋषी असेल. ऋषीयानं चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे पाहायला गेलो तरी इथं योग्य फलंदाजी झालेल्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा तब्बल जोडल्या गेल्यात. पण येणारे षटक 3 षटके निर्णायक असतील. निर्णायक षटकामध्ये निर्णायक फलंदाजी करणं गरजेचं आहे. आता आप ट्रॅकर होता. इथं पण पंचानं दंडित केलंय. पंच सांगतात इथं मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये 1 धावा जोडली जाईल. 1च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर.
आणि धावसंख्या 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 21-21 या आकड्यावर. इथं मात्र चेंडू हवेमध्ये असेल, खाली क्षेत्ररक्षक घेतोय, पाहूया सुंदर झेल आणि परत एकदा फलंदाज बॅक टू दी डगआउट. आकाश यांना सुद्धा परतावं लागेल, आकाश यांना सुद्धा पाहायला माघारी परतावं लागतंय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहे, कारण 20 धावा गेल्यानंतर पाहायला नवीन गोलंदाज आले. पहिला चेंडू ते वाईट फेकलं, पण त्यानंतर परिवर्तन केलं. खरंच मात्र मोठा प्रहार मारावे लागतील ते आता. मात्र फलंदाज आकाशाने मात्र मोठा फटका सहजचा प्रयत्न केला होता. कमी छोटी हाईट मोठी फाईट करण्याचा प्रयत्न केला होता त्याने, पण यशस्वी ठरलेत. चला पटपट घ्यायचा आहे, झटपट पटापट, थोडा फास्ट घ्या विनंती असेल. मोठा प्रहार, इथं चेंडू हव्यामध्ये असेल, खाली आहे क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. परत एकदा येईल एक दर्जेदार देखना स्ट्रोक, इथं सुद्धा भेटेल एक देखना षटकार. 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर, धावसंख्या 6च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 27 आकड्यावर. सिंगल जोडली जाईल, सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर होईल. धावसंख्या पाहायला गेलो तरी हलक्या वाटचालीने धावसंख्यात भर, धावसंख्या पाहायला गेलो तरी चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलेली आहे. षटक क्रमांक 2मध्ये आता मात्र पंच सांगता पंच दंडित करते. तिथे एक धावा जोडली जाईल 1च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर, आणि धावसंख्या 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 29-29 आकड्यावर. परत पाहायला अचूक टप्प्यावरती, अचूक नाही खरंच बोलताना सॉरी, पण इथं पाहायला गेलो तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे बोलताना बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा मात्र फेकावा लागतो, आणि त्याच गोलंदाजीमध्ये आता मात्र परिवर्तन गोलंदाज करत आहे. योग्य टप्प्यावरती योग्य नियंत्रण गोलंदाज रुची करत आहेत. खरंच आता मात्र थोड्या डावीच्या थोडा बाहेरचा चेंडू पंचाने दंडित करण्यात लावलेल्या पंच सांगता इथं मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल. परत एकदा सिंगल भेटेल, सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर, धावसंख्या 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 30 आकड्यावर. मगच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली होती मंगेश यांची, आणि या सामन्यामध्ये सुद्धा राहिलेली आहे. पण आता या षटक क्रमांक पाहायला गेलो तरी या दुसऱ्यामध्ये थोडेसे थांबून खेळतायत पाहायला गेलो तरी. मोठा फटका, मंगेश 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 बॅक टू दी डगआउट. एक मोठा झटका, एक मोठा मासा गेलेला लागताना संघाची धावसंख्या 30 या धावसंख्या होती, मात्र मंगेश बॅक टू दी डगआउट. खरंच पाहायला गेलो तरी विकेटचं पतंग, खरंच गोलंदाज हसलाय, फलंदाज फटका फसलाय आणि फलंदाज रुसलाय. बॅक टू दी पवेलियन परतावं लागेल मंगेश यांना. चांगली कामगिरी राहिलेली आहे पाहायला गेलो तरी. षटक क्रमांक हा दुसऱ्या षटकामध्ये ऋषीने चांगली कामगिरी केलेली आहे पाहायला गेलो तरी. 5 चेंडू फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 25 धावा जोडल्या गेल्या होत्या.
सॉरी, पहिल्या षटकामध्ये 20 धावा जोडल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर पाहायला गेले होते त्याचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला भेटतोय नवीन फलंदाजाला नवीन फलंदाज चांगली योग्य गोलंदाजी करावी लागेल आणि तशी योग्य गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिलेली आहे. आता फटका बसलाय परत एकदा क्षेत्ररक्षक असेल पण क्षेत्ररक्षकचं टायमिंग प्रॉपर होत नाहीये. मिस अंडरस्टँडिंग मिस टायमिंग होते आणि खरंच तिथं दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट. संघाची धावसंख्येत भर आणि खरंच 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर. त्याला कृपया गोलांचं नाव सांगायचं विनंती असेल. हा इथं मात्र मोठा प्रहार यात्रा चेंडू निघून जाईल का पाहूया पण नाही तिथं होतं क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र बाद व्हावं लागेल. खरंच सुंदर असं जेल आणि फलंदाजी इथं मात्र पारी संपेल आणि बॅक टू दी पवेलियन शैलेश यांना परतावं लागेल. परत एकदा पाला होती आता परत हा ट्रॅकर होता इथं सुद्धा पंच पाला सांगतात इथं सुद्धा दंडित करतात एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल. संघाच्या धावसंख्येत 1 भर होईल धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावर. स्कोर 33. वाईटचा रिप्लाय घ्यायचा आहे. ओके वाईटचा बद्दल रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे पण पंच आपण सांगायचं की बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का बॉलिंग टीम रिव्ह्यू आहे. चला बॉलिंग टीम रिव्ह्यू घेण्यात आलेले आहे. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग.
चला थर्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. हा चेंडू मात्र फेल डिलिव्हरी असेल. चेंडू मात्र डॉट म्हणून मोजला जाईल. निर्धाव चेंडूचा मारा. इथं विकेटचं पतंग होईल का? आणि फाळा मिड ऑफ फ्रीजर मध्ये एक सुंदर जेल आणि परत एकदा टीम, हा टीम साठी आणखी एक झटका आणि आणखी एक विकेटचं पतंग. गालसूर संघ थोडासा संकटामध्ये आहे. पाला गेलो तरी दुसरा गडी पाला दुसरा नसेल. तब्बल 4 गडी बाद झालेले आहेत. थोडंसं संकटामध्ये जास्त संघ पाहायला भेटतोय. मोठे तपा येत नाहीत, मोठे प्रहार येत नाही आहेत. मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा या असेल कारण की टीमला, कारण की धावाचं डोंगर उभं करणं गरजेचं आहे. समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. त्या संघामध्ये सुद्धा सायगाव या संघामध्ये सुद्धा बलाढ्य खेळाडू आहेत. मोठे फटके मारण्याची ताकद ठेवतात. तेच आपल्याला फलंदाज असतील. चला तसंच विनंती असेल की नवीजी किल्लेकर त्यांचा सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचा सुद्धा इच्छित सन्मान विशेष सन्मान करण्यात येईल. मी आदिफ यांना विनंती करतो त्यांचा विशेष सन्मान करण्यात. पुष्पगुच्छ एक प्रेमाचा पुष्पगुच्छ त्यांचा मूनस्टार क्रिकेट क्लब कालिंजीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि विशेष सन्मान. आतिक यांची पालागवती चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. इथं मात्र जसं पालागवतरी या वेल होत चाललेले आहे तसं मात्र धावा सुद्धा धावफलकाची जोडत चाललेले आहेत. कमी होत चाललेले आहेत, जास्त होत काही. इथं सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्यात 33 आकड्यावर धावसंख्या पोहोचलेली. एक चांगली कामगिरी आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून राहिलेली आहे कारण की 2 षटकामध्ये धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला भेटली. 25 धावा तब्बल जोडल्या गेल्या. त्यानंतर संघ संकटामध्ये आला. मोठे फटके येत नाहीत, मोठ्या फटक्याचे वंचित राहिलेले फलंदाज. इथं सुद्धा अपील करण्यात आलेली आहे. सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्या षटक क्रमांक तिसऱ्याच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक तिसरा संपलेला आहे. चला लेट्स प्ले. लास्ट चेंडूचा खेळ शेच असेल आणि इथं सुद्धा पाला गेलो तरी षटक क्रमांक तिसऱ्याचा खेळ समाप्त. निर्धाव चेंडूचा मारा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 आकड्यावर. 34 धावा जोडल्या गेले. एक चांगली कामगिरी षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये सुद्धा आतिक यांची राहिलेली आहे. 3 षटक पहिल्या षटकामध्ये 25 राहिल्या. त्याच्यानंतर येणाऱ्या 2 षटकामध्ये फक्त 90 धावा खर्च केले 2 गोलंदाजांनी. योग्य गोलंदाजी पाहायला भेटली.
पंचाने पहिल्या चेंडूवरती दंडित केले. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल. वाईटच्या रूपामध्ये इथे एक धावा असेल. एकच्या साईने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल. एक योग्य आक्रमणाने आता मात्र काहीतरी गोलंदाजीमध्ये परिवर्तन करताना आपल्याला गोलंदाज पाहायला भेटणार आहे. 3 षटकामध्ये कमी धावा जोडले गेले. चौथा षटक निर्णायक असेल. परत हा ट्रॅकर होता आणि इथं क्षेत्ररक्षक पाहायला यष्टीरक्षक करतोय चुकी. सिंगल भेटेल. फर्स्ट 13 मध्ये बॉल पकडला नाही. तिथं मात्र पालागत्री एक धावा जोडली जाईल. आणखी एकच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्यात जाऊन पोहोचेल. एकच्या साहाय्याने 36 36 आकड्यावर. परत एकदा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये निघून जाईल. सीमा रेखा पार. 2 क्षेत्ररक्षकामध्ये होती दरार. चेंडू झालाय फरार. धाबा भेटतील 4. 4च्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 आकड्यावर. परत एकदा गोलंदाज सज्ज आहे. पण फटका पडतोय. स्वतः गोलंदाज मनसूर येतील आणि सुंदर असं जेल विकेटचं पतंग. चांगली कामगिरी राहिलेली आहे. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो होते धावांना रोखण्यामध्ये यशस्वी झाले होते 2 षटकामध्ये. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलो होते विकेटचं पतंग. परत एकदा टीम गालसूर या संघाला पाहायला गेलो आणखी एक झटका लागतोय. खरंच बॅक टू दी पवेलियन. फलंदाजाला आणखी एक परतावला गेले. या सामन्यामध्ये संकटामध्ये असेल कारण की कमी धावा आहे. 40 धावा या खेळपट्टीवरती कमीत मधून मोजल्या जातील कारण की सकाळच्या 17 मध्ये 3 षटकामध्ये तब्बल 63 धावा सुद्धा चेस झालेत. तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होत असतो कारण की क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याच्यामध्ये वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही. कारण पाहायला गेलो ना तरी मगाच्या सामन्यामध्ये असो त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये असो इथं 73 धावा झाल्यात 63 धावा झाल्यात. तेव्हा आपल्याला सुद्धा धावांचा डोंगर उभा करावा लागेल. तो क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 6 धावा निघतात पण 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा निघत नाही. तेव्हा क्रिकेटमध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे. कष्टाला पर्याय नाही. इथं स्लो पाहायला चेंज ऑफ पेस आणि हलक्यातून फेकण्याचा प्रयत्न आणि यशस्वी ठरतोय आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि अर्थातच पाहायला गेलो तरी रन नसेल आणि विकेट सुद्धा नसेल. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष असेल. पाहूया अंतिम 2 चेंडूमध्ये किती धावफलक जोडले जातात. पोटा प्रहार आहे पण फटका बसलाय खाली. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक जेल सोडतोय पण सिंगलच भेटेल. सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन सिंगलच्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 41 आकड्यावर. आता दांडी 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 गुल करताना पाला भेटतोय. फलंदाज पाला गोत्री फलंदाज त्रिफला उद्ध्वस्त केला. फलंदाजाला बॅक टू दी पवेलियन मंगेश आल्सो. आता 24 चेंडू आणि 42 धावांचा पाठलाग करताना टीम पाला भेटेल. चांगली कामगिरी सायगावांची राहिलेली आहे. 24 मध्ये 42 धावा करायची आहेत. पाहूया कशा प्रकारे कामगिरी पाला भेटे. चला तसंच लायबा इलेव्हन पाबरा संघाचे कर्णधार आणि तसेच रणवेल या संघाचे सुद्धा कर्णधार आपल्याला विनंती आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचे कॉम्बॉक्स मध्ये. 24 चेंडू मध्ये 42 धावा करायचे टीम सायगाव या संघाला. मी विनंती करतो परत एकदा गालसूर या संघाला की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि तसं सायगाव संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल आपल्याला सुद्धा सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये त्वरित पोहोचवायची आहे. चला तसंच लाईनअप मध्ये आपल्याला प्रवेश करताना टीम पाहायला भेटते. गालसूर संघ चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे पण या सामन्यामध्ये सुद्धा कमी धावांचं लक्ष आहे पण डिफेन्स करावे लागते. 24 मध्ये
टीम सायगाव संघाला 42 धावा करायचे आहेत. पाहूया कशा प्रकारे कामगिरी पाहायला भेटते ते मनसूर यांची. तसंच घेऊया छोटासा ब्रेक आणि छोट्या ब्रेक नंतर परत एकदा आपण भेटूया. चला पाबरा संघ आपल्याला विनंती असेल, आपल्याला नम्रतेची विनंती, आपण त्वरित टॉससाठी नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं विनंती आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आपल्याला विनंती असेल, नम्रतेची विनंती. पाबरा संघ पहिल्या चेंडू मनसूर आले आणि मनसूरनी पहिल्या चेंडूवरती जशा प्रकारे पाहायला गेलो तरी फलंदाज फर्स्ट इनिंग मध्ये पाहायला भेटलो तर मोठा प्रहार स्वॅग से करेंगे सबका स्वागत. तसं मनसूर याने सुद्धा आर्यन यांचं स्वागत केलंय. मनसूर सकाळच्या 17 पासून दुपारचे 17 पर्यंत पाहायला गेली चांगली कामगिरी, पंचांची भूमिका सुद्धा त्याने केलेली आहे. खरंच पाहायला गेली होती, त्यांना सुद्धा खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे. ते सुद्धा सातत्याने खेळपट्टीवरती प्रॅक्टिस करत असतात. इथं सुद्धा आपण फटका फसतोय. मनसूर बॅक टू दी डगआउट. एक मोठा झटका मनसूरच्या रूपामध्ये लागेल टीम सायगाव या संघाला. सहा धावा जोडले गेल्यात. पाहायला गेले टार्गेट असेल 42 धावांचं.
आणि पहिल्या षटकामध्ये आघाडीच्या जोडीमधला बदल फलंदाज मनसूर बॅक टू दी डगआउट परतताना पाहायला भेटलाय. आता त्यांची जागा घेण्यासाठी त्यांची मात्र पुरणपूर जागा घ्यावी लागेल अब्दुल यांना, कारण की कमी दाबांचं लक्ष तर आहे, पण कमी दाबांचं लक्ष सुद्धा पार पाडावं लागेल. जसं मगाशी मी सांगितलं ना की क्रिकेटमध्ये वेळ बदलायसाठी वेळ लागत नाही, जशा प्रकारे तुमची सुद्धा गोलंदाजीमध्ये भूमिका राहिले तशी भूमिका आर्यन करण्याचा प्रयत्न करतो. इथं सुद्धा मोठा प्रहार, मोठा हल्ला पहिल्या चेंडूवरती केलाय आक्रमण जरूर, आणि इथं सुद्धा मात्र पाला गेले उतरी. इथं सुद्धा चेंडू निघून जाईल से मारी का पार. इथं सुद्धा भेटील एक दमदार षटकार, भेटील 6 धावा. 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या 12 या आकड्यावर. अब्दुलने सुद्धा पहिल्या चेंडूवरती आपलं खातं मोठ्या प्रहाराने खोलताना पाहायला भेटतोय. तब्बल 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. परत मोठा प्रहार, चाबूक शॉट, इथं सुद्धा चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. या 6च्या साहाय्याने परत एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलो 3 मोठे प्रहार आलेले आहेत. खरं तर आक्रमक फलंदाजी आता मात्र पाहायला भेटते अब्दुल यांच्या माध्यम. इथं मात्र थोडंसं उजव्या इष्टे थोडा बाहेरचा चेंडू ऑफस्टिकच्या चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडं जास्तच बाहेर जाताना पाहायला भेटला, आणि खरंच इथं सिंगल अतिरिक्तच्या रूपामध्ये जोडली जाईल. ह्या 1च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 19. कमी दाबांचं लक्ष आहे, कमी दाबांचं लक्ष गाठताना आपल्याला पाहायला भेटतोय. इथं थोडासा क्षेत्ररक्षक करेल चुकी, चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल का पाहूया, आणि इथं सुद्धा चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. आला एक दर्जेदार चौकार करत दिल मागे मोर, आलाय 4, भेटतील 4. 4च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 23-23. परत एकदा हलक्यात गेलून काढलंय. पाहूया विकेटचं पदक डायरेक्ट हिट करण्यात आलेलं आहे, पण पाहूया पंचांकडे अपील. पण खरंच इथं मात्र षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24-24 आकड्यावर. एक गडीच्या मोबाईलवरती संघाची धावसंख्या 24. आता कमी धावांची आवश्यकता अपेक्षा असेल, कारण की फक्त 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू बॉल मॅच आलेली आहे, पण मॅच अजून की ऑन असेल. नवीन गोलंदाज विजय असेल. विजयाला विजयाच्या वाटीने मात्र जावं लागेल, कारण की इथं मात्र संघ थोडंसं संकटामध्ये आहे. इथं मात्र उभं राहणं गरजेचं आहे, कारण की इथं मात्र खचून जमणार नाही, कारण की अपयशाच्या खडखडी जी यशाचं जर लपलेलं आहे तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे, आणि तशीच मात्र कामगिरी सुद्धा करावी लागेल, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होत असतो, इथं संघर्ष करणं खूप गरजेचं आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार गोलंदाज आर्यनचा घेण्यात तर आलेला आहे. परत एकदा शफल होऊन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता. चेंडू मात्र स्क्वेअर
डीपच्या रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप रिझममध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात झाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल तर झाला होता, पण तिथं फक्त पाहायला गेलं तरी सिंगलच धावा जोडली झाली. या सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 26-26 आकड्यावर. परत हा ट्रॅकर होता, इथंही उचललाय आणि इथंही चेंडूला फेकून दिलाय. वन बाउंड सीमा रेखा पार. परत एकदा आला एक दर्जेदार चौकार. भेटतील 4-4च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 आकड्यावर. चांगली कामगिरी राहिली होती. इथे मात्र मोठा फटका पाहायला गेलो तरी येणं गरजेचं आहे. हुकमाचा एक्का असेल खरंच. खरंच चांगली कामगिरी राहिली होती अब्दुल यांची. खरंच पालागोतरी या टीम कडून योग्य आणि हुकमाचा एक्का ट्रम्प कार्ड म्हणून मात्र पालागोतरी चांगली फलंदाजी राहिलेली आहे. कारण की ज्या प्रकारे पहिला विकेट गेला त्यानंतर पालागोतरी अपेक्षा असताना गरजेचे मात्र फलंदाजी राहिली. फटका फासलाय. परत एकदा क्षेत्ररक्षक रुसलाय. चेंडू इथंही निघून जाईल. सीमा रेखा पार. इथं सुद्धा भेटतील 4-4च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 34 आकड्यावर. सॉरी 35 धावा. इथं सुद्धा मोठा प्रहार. हवाई यात्रा असेल का आपण पाहूया. चांगलं जेल टिपलंय आणि विकेटचं पतंग. फलंदाज बॅक टू दी डगआउट. एक मोठा झटका परत एकदा लागेल, पण पाहायला लागतो मॅच थोडी तरी झुकत चाललेली टीम सायगाव या संघाकडे. खरंच येणारे 12 आणि अपेक्षा फक्त 7 धावांची. 35 धावा जोडले गेले. येणारे 12 अपेक्षा 7 धावांची असेल. पाहूया किती चेंडूमध्ये संपवण्याचा प्रयत्न असेल. चला विनंती रणवीर संघ आपला निर्णय सांगायचा, त्वरित निर्णय सांगायचा आहे. रणवीर या संघाने पाहायला गेलो नाणेफेक जिंकला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय त्वरित सांगायचा विनंती आहे. हा सामना पाहायला गेलो तरी 7 धावांची आवश्यकता आहे. थोड्याच वेळामध्ये संपन्नानं सुद्धा पाहायला भेटेल, संपन्न होताना पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलाय जरूर. इथंही सुद्धा पाहायला गेलो तरी एक मोठा दर्जेदार फटका पाहायला भेटला. वन बाउंड चेंडू झाला होता फरार. भेटले इथे 4-4च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 39. फक्त आणि फक्त 3 धावा दूर संघ असेल. परत एकदा हलक्यातून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूर होते. सिंगल भेटेल. सिंगलच्या साइड स्ट्राइक रोटेड. संघाची धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट 40 धावा. फक्त आणि फक्त 2 धावांच्या अपेक्षा टीम सायगाव संघाला. मॅग्निफिजंट फलंदाजी पाहायला भेटली. मॅग्निफिजंट शॉट पाहायला भेटला. इथं मोठा प्रहार आहे, पण खाली क्षेत्ररक्षक जेला पाटतो. चेंडू निघून जाईल. सीमा रेखा पार. आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ ठरेल सायगाव संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि तसंच रणवेल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पापरा या संघाला नाणेफेक जिंकून मात्र पालागोतरी फलंदाजीसाठी आमंत्रित